सेनेच्या दत्ता मोहोळकर यांच्यासह 400 तरुणांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश। युवा सेना जिल्हा समन्वयक लातूर येथील दत्ता मोहोळकर यांनी 400 तरुणांसह निलंगा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला। आज आपण व आपल्या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। कशा पद्धतीची भावना आहे? आपण भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून प्रवेश केला। आदरणीय भैयासाहेब अरविंद भाई निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रेरित होऊन याच्यासाठी संघटित होऊन काम करण्यासाठी आम्ही भैयाच्या नेतृत्वाखाली काम केलं। आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे तरुणांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। कशा पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्याचं आपण काम करतो? नक्कीच, म्हणजे युवकांचे प्रश्न असो किंवा सर्वसामान्यांचे विषय असो तर ते आम्ही सर्व भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचे काम करण्याचा ह्या विचाराने आम्ही प्रयत्न करणार। आमचा मित्र, आमचा भाऊ बोलण्यात कमी आणि कामात जास्त विश्वास ठेवणार आहे। त्याचे मित्र परिवार आडी अडचणीत, आज निलंग्यात कुणालाही अडचण आली तर कुणाकडे हाक मारायची तर दत्ता आणि त्यांचे स्नेही असतील त्यांना आपण हाक मारतोय। तर शब्द कमी काम जास्त असा आमचा मित्र आहे। आपलं वजन कमी झाले असं आपल्याला वाटते का? हो, निश्चित नाही, अजून जबाबदारी वाढली। येथे आज युवा सेनेच्या 400 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आहे। माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हा प्रवेश झालेला आहे। आपण त्यांना विचारू की हा प्रवेश करण्यामागचं कारण? दत्ता मोहोळकर व त्यांच्या सोबतचा एक मोठा परिवार जो अनेक वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये काम करत आहे। एक तरुणांचा एक मोठा संघटनात्मक बांधणी त्यांनी केलेली होती आणि देशातले नेतृत्व माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून आणि ज्या पद्धतीने विकासाकडे आणि राष्ट्रहितामध्ये त्यांचा हा प्रवेश झालेला आहे आणि निलंग्याच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केली की निलंग्यातल्या कायमस्वरूपीचा पाण्याचा विषय असेल आणि इतर विकासाचा विषय असतील, या सर्व निमित्ताने ही तरुण मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहे। मी त्यांचं, या सर्व तरुणांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आपण लातूर जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करता, परंतु गेल्या अनेक दिवसापासून आपण थोडंसं कुठेतरी वेगळं आहात असं दिसून येत आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोकसभेचा जो उमेदवार आहे विद्यमान खासदार सुधाकर संगारे यांचं कुठेतरी तिकीट दिलेलं कन्फर्म नाही किंवा ते बदलण्याच्या चर्चा ह्या सध्या चालू आहे, त्याच्याबद्दल काय? नाही, निश्चितपणे सर्वजण प्रत्येक पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुकीचा उमेदवार जो असतो हा विविध ठिकाणी सगळ्या प्रमुख लोकांच्या गाठीभेटी करत असतो। या सर्वांच्या गाठीभेटी त्यांचा प्रवेश चालू आहे। आता त्याच्यानंतरची कार्यक्रमाची रचना असते। आजचा भाग म्हणजे तो कार्यक्रमातला एक भागच आहे, त्यामुळे या गोष्टींना काही तथ्य नाहीये। निवडणूक ही 100% भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ताकदीने त्या ठिकाणी निवडून येणार। खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याची त्यांची मानसिकता दाखवलेली आहे, याच्याबद्दल आपण कसं पाहता? नाही, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी काय म्हणणं मांडू शकत नाही। त्यांचा हा प्रश्न। 400 पेक्षा अधिक युवकांनी आज आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतला आहे। कशा पद्धतीची भावना आपली? आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। भारतीय जनता पार्टी निलंगा परिवारमध्ये दत्ता मोहोळकरजी, राणा आर्यजी, त्यांचे शेकडो हजारो कार्यकर्ते आज परिवारामध्ये प्रवेश केल्यात। अतिशय आनंदाचा क्षण आहे। एक संघटित, एक चांगला तरुण, एक लोकांच्या आडी अडचणीला धावून जाणारा तरुण, त्याच्याबरोबरचे सर्व स्नेही आज पक्षात प्रवेश केल्याबद्दल एक अतिशय आनंदाचा क्षण आम्हाला वाटतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.